तासगाव नगर परिषदेच्या मतदानावेळेस बोगस मतदानाचा आरोप करत आमदार रोहित पाटील आणि माजी खासदार संजय काका पाटील यांच्या गटात जोरदार राडा झालाय। तासगाव इथल्या एका बूथवर बोगस मतदान होत असल्याचा आक्षेप रोहित पाटील यांच्या गटाच्या बूथ प्रतिनिधींनी घेतलाय। तसंच विरोधकांनी हातातील मतदार याद्या देखील हिसकावल्याचा आरोप त्यांनी केलाय। आणि यानंतर तातडीने आमदार रोहित पाटील ही संबंधित मतदान केंद्रांवर दाखल झाले। त्यानंतर रोहित पाटील आणि माजी खासदार संजय काका पाटील यांच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार वाद झालाय। आमचे प्रतिनिधी विजय पाटील यांच्याकडून आपण माहिती जाणून घेऊया। विजय, आपण पाहतोय की आता सांगलीमध्ये देखील हा राडा झालेला आहे, नेमकं कारण काय आहे? नक्कीच सांगलीच्या तासगावमध्ये या ठिकाणी हा राडा झालेला आहे। बोगस मतदान यावेळी होत असल्याचं समोर आलं आणि रोहित पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी ते रोखण्याचा प्रयत्न केला। ज्यावेळी संजय काका पाटील यांचे कार्यकर्ते आणि रोहित पाटील यांचे कार्यकर्ते यावेळी आमने सामने आले, एकमेकाच्या अंगावर धावून जाण्याचा सुद्धा या ठिकाणी प्रयत्न झाला आणि यावेळी बाचाबाची सुद्धा झाली। मात्र घटनास्थळी पोलीस दाखल झाले आणि पोलिसांनी हे वातावरण शांत केले। नक्कीच विजय, खूप मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते इथे जमलेले आहेत। नेमकी सुरुवात कोणत्या पक्षाकडनं झाली आहे मारामारीला? मारामारी झाली नाहीये, फक्त एकमेकाच्या अंगावर जाण्याचा प्रयत्न झाला होता। एक बोगस मतदार त्या ठिकाणी आढळून आला होता आणि दोन्ही कार्यकर्त्यांच्याकडून या बोगस मतदाराचं नक्कीच विजय, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। तर वेळीच पोलिसांनी हस्तक्षेप केल्यामुळे दोन गटातील राडा अगदी होताना थांबलेला आहे। ही दृश्य आपण सांगलीतल्या तासगाव मधली पाहतोय।